आणि माणूस नम्र झाला की त्याचा देव होतो. एवढं लक्षात देव व्हायचंय ना मग नम्र व्हावं लागेल. नम्रता हा जगातला सगळ्यात मोठा दागिना. एकान चाल म्हटली ना दुसऱ्यानं कौतुक करा. लय बाई उलट तो बाजूने म्हणजे सोड सोड दिला. एकानं वाजवलं की दुसरा म्हणतो ते बोला स्पष्ट आहे. एकानं कीर्तन केलं की दुसरा म्हणतो त्या काय. हे बाकीचे लोक म्हणतात यांना कोणलेच काही येत नाही लवकर कोण वाटतोय. एक लक्षात घ्या मोठं व्हायचं आहे ना मग दुसऱ्याला मोठं म्हणायला शिका. लायक बनायचं आहे ना मग दुसऱ्याला लायक म्हणायला शिका. ज्या दिवशी नम्र हो ना अरे नम्र झाला भटा त्याने कोण दिले अनंत. विश्वाचा नायक ब्रह्मांडात धनी हृदय देशी येऊन नांदेल गड्या. विषांतर झालं प्रेम येतो ऐका. मी सांगत होतो वैकुंठी तो ऐश्य नाही केवळ काही कालच. मी विजलपूर नवसारीला कीर्तन केलं गुजरातला. आणि परतत असताना एका सदग्रस्ताने विचारलेला प्रश्न आहे की महाराजजी वैकुंठ लोक स्वर्गलोक तुम्ही वर्णन केलं तर वैकुंठ कोणत्या दिशेला आहे. त्याला म्हटलं मी अजून गेलो नाही. गेलो असतो तर तो व्हॉट्सअपला मेसेज करेल इकडे ये म्हणून. जितका वेळ आपण आनंदात आहोत ना जितका वेळ आपला भजनात नामचिंतनात तीर्थयात्रेत जातोय तेच वैकुंठ आहे. आणि जितका वेळ कुठेतरी निंदा नालस्तीमध्ये जातोय चुकीच्या ठिकाणी जातोय करूनही त्या कर्मात खर्च होतोय तोच एक विशांत होईल. वैकुंठामध्ये शाश्वत आनंद असता तर भगवंतानं तिथलं ते स्थळ सोडलं नसतं गड्यांनी. जर खरंच वैकुंठात स्वर्गात सुख असतं तर देवाने कशाला मत्स्य अवतार घेतला असता. अरे लक्ष्मीसारखी अर्धांगिनी आहे शेषनागासारखं शयन आहे क्षीरसागरासारखा सागर आहे ते सोडलं आणि कच्छ अवतार घेतला. तो मेरू पर्वत मंदिराचे पर्वत आपल्या पाठीवरती घेतला. लक्षात घ्या कधी वरा अवतार कधी नरसिंह अवतार कधी वामन अवतार कधी परशुराम अवतार. सगळ्या अवतारामध्ये कष्ट आहे त्रास आहे वनवास आहे. प्रभू रामचंद्र आले वनवास आहे. भगवान कृष्ण आले आयुष्यभर समाजानं त्रासच दिलाय. म्हणजे शाश्वत सुख तिथं नाहीये. खरं सुख आहे ते मृत्यू लोक. अजून सांगू जर बांबुरीची ही पवित्र माती सोडली ना आणि जर तुम्ही आकाशात गेला तर वरती काहीच नाहीये. मी चंद्रंबाला आता हैदराबादला गेलो होतो. आपल्या जळगाववरतून विमानात बसलो. वरती गेले ते विमान उड्डाण केलं आणि वरती गेल्यावर विमानात त्या ताई असतात हवाई सुंदरी. ती मुलगी आली तिने सर्वांना आपल्याकडे बघायला सांगितलं की इकडे लक्ष द्या. तुम्ही ज्या सीटवर बसलेले आहात त्याच्या खाली एक पॅराशूट आहे. जर काही झालं तर ते कसं नेसायचं आणि कसं विमानातून उड्या मारायच्या. म्हणजे वरती गेल्या गेल्या मरायचं कसं ते शिकवलं जातं. जो एकदा बसला ना ते त्याची हिंमतच नाही करत. 14 फेब्रुवारीला माझं आळंदीला कीर्तन होतं ज्ञानोबारायांच्या दरबारात. आणि त्याच्या अगोदर ती विमान दुर्घटना घडली. विमानाचं बुकिंग केलं होतं पुण्यापर्यंत. प्रीतम महाराज नाही म्हटले आपण गाडीने जाऊ म्हणे. मला असं म्हणायचं आहे आपण गाडीनं गेलो तर मग आपल्यासोबत काही होणार नाही का. ललाटीचे लिहिले कदाना चुके काही केले तुका म्हणे कर्म रेखा आणि कदाना चुके ब्रह्मादिका. अरे कर्मे रामे वनवासा गेला. कर्मानं दशरथ राजाला वियोगानं मारलं. कर्मानं सीतामातेला रडवलं आणि कर्मानं रावण क्षय पावलं. एक लक्षात घे. नाही तर जर विचार केला तर राम आणि रावण दोघांची रास एकच आहे. कृष्ण आणि कंस दोघांची रास एकच आहे. मग किती लोकांचा राशी भविष्यावर विश्वास आहे. आता लय भविष्य सांगणारे मार खाताय लय मजा आहे. विषयांतर होईल. मला असं वाटतं आपल्या जळगाव जिल्ह्यातले लोक तर नाही बळी पडणार गड्या भविष्य का. नको नको ज्योतिषा हात माझा पाहू माझं भविष्य मला ठाऊ माझ्या जवळ नको येऊ असं सांगणाऱ्या कधी शाळेत न गेलेल्या
पण विश्वातल्या सर्वश्रेष्ठ कवित्री तुमची माझी माय बहिणाबाई चौधरी, ज्यांचं उत्तम महाराष्ट्र विद्यापीठाला नाव भेटलं, त्या बहिणाबाईच्या जिल्ह्यातले लोक होतात. एक लक्षात घ्या. मी सांगू इच्छितो की आयुष्य भविष्य नाही तुझ्या हाती. विषांतर केला असेल मुद्दा पुढे नेतो, वैकुंठामध्ये शाश्वत सुख नाहीये. देवानं वैकुंठातलं सुख सोडलं. का महाराज, हा आनंद फक्त आपल्याकडे. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाते ऐसा विटेवर देव सांगत होते. नाही घडविला नाही बैसविला घडविला बैसविला म्हणती त्याचे पूर्वज स्वयंभू परमात्मा आपल्या महाराष्ट्रात आहे. एक बोलू, तुम्ही काशीला जा, विश्वनाथांच्या शिवलिंगाला स्पर्श करू देत नाही. तुम्ही केदारनाथला जा, स्पर्श करू देत नाही. नेपाळला जा, पशुपतीनाथाला स्पर्श करू देत नाही. जगन्नाथपुरीला जा, मूर्तीला स्पर्श करू देत नाही. तिरुपती बालाजी महाराजांना जा, मूर्तीला स्पर्श करू देत नाही. खाटूश्यामला जा, मूर्तीला स्पर्श करू देत नाही. जगामध्ये आज गड्यांना असा एकच देव आहे जो सर्वांना आपल्या पायाला हात लावू देतो. तो देव आपल्या महाराष्ट्रात पंढरपुरात माझा सावळा विठोरा आहे. ओ भाया, तुमच्या बापाची. म्हणून मी म्हटलं की आम्ही ज्याचे दास त्याचा. अजून बोलू, श्रीमंताचा देव बालाजी आणि गोरगरिबाचा देव माझा पंढरपूरचा विठोबा. याही आलेला याती बोलत्या न करावा विचार न लगे चिंता करू. त्या पांडुरंगाच्या आपण दास आहोत. पुढचा मुद्दा सांगतोय का, वैकुंठात खरं सुख नाहीये. मला सांगता उजून या पुढती हो काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्यात. एक लक्षात घ्या, वैकुंठामध्ये हे शाश्वत सुख नाही. ठीक आहे, तुकोबर आहे. तुम्हाला वैकुंठातून येऊन हा कालाच प्राप्त करायचा आहे. तुम्हाला दैवयोगानं काला प्राप्त झाला. तुम्ही खाणार कसल्या पद्धतीने.